या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. चांदीचा पाऊस पडतो अशा संदर्भाने प्रसिद्ध असलेला बीडसह पाटी व सातेरी देवी हा संपूर्ण परिसर आगामी काळात धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून सूत्रबद्ध पद्धतीने विकसित करण्यात येईल. राज्य शासनाच्या सहकार्याने ते भरीव पायाभूत सुविधा उभारून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती केली जाईल असं जाहीर अभिवाचन शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी दिले. पाडळी खुर्द येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक व माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील, कुंभी कासारी बँकेचे चेअरमन व गोकुळचे संचालक अजित नरके, कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम बोरुडे, सर्जेराव उजरे, विश्वास पाटील, दादासाहेब लाड, कृष्णात पाटील, शरद पाटील, भगवानराव पाटील, कुंभी बँकेचे संचालक पंडित वरुटे, रणजित पाटील, दत्तात्रय कांबळे, बाबूराव बळवंत पाटील यांच्यासह नंदकुमार पाटील, महेश पाटील, अनिल सोलापुरे, एम के पाटील, माधव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या जाहीर सभेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशराव सूर्यवंशी सरकार यांनी भूषवले. यावेळी पाडळी खुर्द जिल्हा परिषद उमेदवार सचिन विश्वासराव पाटील, शिरोली पंचायत समिती उमेदवार नामदेव शंकर खांडेकर, पाडळी खुर्द पंचायत समिती उमेदवार अमित आप्पा सुहाजारे तसेच विविध ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या सार्वजनिक जीवनात केवळ पूर्णत्वास गेलेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्याची परंपरा आपण जाणीवपूर्वक पाळत आलो असून ती पुढेही कायम ठेवली जाईल असे सूचक वक्तव्य आमदार नरके यांनी केले. तसेच या परिसरातील शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना घवघवीत मतांनी विजय करून पंचवटीच्या विकासाचा वेग अधिक वाढवावा असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान यावेळी शिवसेनेत माजी सरपंच किरण शेळके, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत रंगराव शेळके, मानसिंग शिवाजी शेळके, पांडुरंग शामराव शेळके, सामाजिक कार्यकर्ते संजय हंबीराव शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी जाहीर प्रवेश केला. आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके व उपस्थित मान्यवरांनी नव्याने प्रवेश केलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. प्रचंड गर्दीने पार पडलेल्या सभेमुळे परिसरातील तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवसैनिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.